दिव्यांशू आणि हास्य. तर दिव्यांशू आणि हास्य ही चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. चांगले खेळाडू आहेत, यंग टॅलेंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरावली संघाकडून पहिल्यांदाच या मैदानामध्ये उपस्थिती आपली दर्शवता आहेत. परंतु नक्कीच मी त्यांना म्हणेन की दरवर्षी या आवर्जून या, कुठे ना कुठेतरी तो दिवस आपलं भाग्य उजळेल. परंतु आज जर दिला चांगला खेळ तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये उद्याच्या फिनाले डेमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल की काय क्रिकेट असतं, तनाशीचं क्रिकेट काय असतं हे देखील पाहायला मिळते. कारण आम्ही लगातार मी इकडे 6 वर्ष समालोचन करतो आहे आणि दरवर्षी आम्हाला वेगवेगळा संघ इकडे महाविजेता आणि उपविजेता बनलेला पाहायला मिळालेला आहे. यानंतर थोडंसं व्हेरिएशन दिलं चेंडूमध्ये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. चला दरम्यान डेड बॉल येतो आहे. चेंडू हाताळून झाले 4 आणि धावसंख्या 3. पहिल्याला 1, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला 2, चौथा डॉट. धावसंख्या 3. पाहूया दिव्यांशू आणि हास्य ही जोडी मैदानाच्या आत शफल करतो आहे, टोला देतो आहे, डिक्लेअर झोनकडे जातो आहे. सिंगल. तर नक्कीच नवीन संघ आहे सरावली. तुम्ही तिकडे झाडावर बघताय 2 अंक लिहिलेला आहे आणि लेग साईडला जर बघितलं तिकडे देखील 2 अंक लिहिलेले आहेत. तर त्याच्या आत आलात तर 1 आणि त्याच्या बाहेर गेल्यानंतर 2. मग कितीही उंच फटका असला तर पंच बघतील कुठून चेंडू गेलेला आहे, त्या पद्धतीने ते डिक्लेअर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने मैदान खुललं आहे आणि त्या खुल्या मैदानावर चांगली चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते आहे. यावेळेला एक टोला देण्याचा प्रयत्न, पॉइंटला चांगला झेल टिपला जातो आहे, विकेटचा झटका मिळतो आहे सरावली संघाला. या ठिकाणी एक चांगला चेंडू आला, चांगला टोला देण्याचा प्रयत्न होता आणि वैभव यांच्या हातामध्ये नक्कीच पॉइंटला क्षेत्ररक्षित करत असताना चांगला झेल आणि पहिल्या विकेटसाठीचं योगदान आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तर गोलंदाज चैतन्य गोलंदाजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3, 1 गडी 4, 1 गडी बाद असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आहेत. चैतन्य न्यू बॅटर्स दिपेश आहे जो आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो आहे.
पाहूया दीपेश आणि यावेळेला हास्याची जोडी कामगिरी दाखवेल का. डावखोरा फलंदाज हास्य ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचा घेऊन आलेला आहे चैतन्य. या चांगला गुड लेंथला उचलून घेतला आणि बॉडीवर येऊन टच होतो आहे. एक धाव मात्र लेग बायच्या माध्यमातून मिळेल. यास ऑल इज वेल. पाणी पाणी हवंय, पाणी घेऊन जा. हे पाणी बॉटल इकडे भरलेले आहे, ते जरा पाठा पटकन. चला दरम्यान एक धाव येते. याचा हास्य ऑल इज वेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅकिंग. काय चैतन्याची गोलंदाजी येते आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा मारा देताना तारापूर संघ शिव वैभव आपल्याला पाहायला मिळतो आहे. 1 वर्ष महासंग्राम आणि महाविजेता, पांडवाज 11 प्रीमियर लीगचा महाविजेता आणि आमचे डान्स मास्टरने देखील त्या वर्षी काय नृत्य दाखवलं होतं, आज देखील त्यांची उपस्थिती आहे. नक्कीच कल्पेश धवने आणि सगळ्यांची मनं जिंकली होती त्या वर्षी. काय कमालीचं ते वर्ष होतं आणि शिववैभवसाठी वैभवकारी दिवस होता तो, ज्या वेळेला महाविजेता बनले होते पांडवाज 11 प्रीमियर लीगचे. तर दरम्यान 1 धाव परिपूर्ण होते आहे. धावसंख्या 6. यस 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 आला आहे दमदार शॉट. ज्या पद्धतीने आमच्या संघाच्या खेळाडूंनी सांगितलं, हास्याच्या फळीतून आला आहे दमदार फटका षटकाराच्या नजराण्याला. यस डीजे. आणि चांगला ऊर्जा मिळाली आहे आणि चांगला शॉट देखील पाहायला मिळतोय हास्याच्या फळीतून. नक्कीच मी त्याला ज्या वेळेला विचारला ऑल इज वेल है, सब कुछ ठीक ठाक दर्शाया भी है छक्के के साथ में. फिर एक बार कट कर दिया, गेंद को डिक्लेयर जोन में चली जाएगी गेंद. एक में कन्वर्टेशन होगा. स्कोर 13 पे पहुंचा है. 1-13 ऑन द बोर्ड. 13 धावा झालेल्या आहेत. सुरुवात थोडीशी नाजूक होती, परंतु एका षटकाराने पुन्हा एकदा आनंददायी वातावरण तयार केलेलं आहे हास्याच्या फळीतून आलेला. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्या 13 आहे. एक गडी बाद आहे. ज्या पद्धतीने दिव्यांशू याने 1 धावचं योगदान दिलं, परंतु यावेळेला टोला आहे. पुन्हा एकदा टर्न केलं बॉडीला. जर बॉडीला टर्न केलं नसतं तर लॉंग लेगला कदाचित गेला असता. स्क्वेअर लेगला गेला. डिक्लेअर झोन 2 कडे आहे. याचा धावसंख्या 2 ने वाढते. 15-2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगलं कमबॅक आहे असं म्हणावं लागेल, कारण 7.5ची सरासरी लागलेली आहे. आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय दमदार फटकेबाजीला चांगली सुरुवात सरावलीच्या संघाच्या या फलंदाजांनी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. दीपेश देखील आक्रमकता दाखवतो आहे, कारण गरज आहे आक्रमकतेची. इकडे जेव्हा चांगला स्कोर होतो, प्रेक्षक गणना आपण बघता आहेत, आतुरतेने पाहत असतात. चेंडू कसा येतो, कुठे जातो, कुठल्या दिशेला जातो हे देखील कौतुकाने पाहत असतात. आणि प्रत्येक चांगल्या खेळाडूची प्रशंसा देखील आपसामध्ये जेव्हा चर्चा सुरू असते प्रेक्षकांची, तेव्हा त्याची प्रशंसा नक्कीच होते. जेव्हा गोलंदाज उत्तम कामगिरी करत असतो किंवा चांगला गोलंदाज आहे आणि त्याला जेव्हा फटका बसतो, त्याही वेळेला चर्चेला उदाहरण असतं. असं आमचं क्रीडाप्रेमी रसिक मायबाप या सगळ्यांचं हार्दिक स्वागतम आहे पुन्हा एकदा. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश येता आहेत
ज्याने पहिलं षटक हाताळलं, उत्तम षटक हाताळलं होतं. 4 धावा 1 विकेटचं पतन त्याने करून दाखवलं होतं दिव्यांशीच्या रूपाने. तर इकडे मात्र ऑन स्ट्राईक हास्य आहे, नक्कीच नावातच हास्य आहे. आणि हास्य जत्रा आपण बघता आहेत मराठी चॅनलवर. माझी मराठी मी मराठी नक्कीच हास्य दाखवतो आहे. खुशीदार फटके ज्याच्या फळीतून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर पाहूया दिनेश यांचा पहिला चेंडू या षटकातला. पुन्हा एकदा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा संगम झाला नाही आणि लेग बायच्या माध्यमातून एक धाव तयार केली जाते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 16, 16 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील. यावेळेला मात्र दीपेश ऑन स्ट्राईक आहे. दीपेश चांगले टोलेबाजी दाखवतो आहे, कारण त्याला बॅट ओपन करण्याची संधी काय मिळत नाही आहे. तो विचार करतोय की ग्राउंड रूटला शॉट आहे. नक्कीच डीप मिड विकेटमध्ये एकेरी धाव कन्वर्ट केले जात असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या 17 पाहायला मिळते आहे. हास्य डावखोरा फलंदाज आणि डावखोऱ्या फलंदाजासाठी पोषक मैदान, कारण जसा वाऱ्याचा वेग पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र हलकासा ब्रश आहे, कॅच टिपला जातोय, विकेटचं पतन. काय ऊर्जा आहे. कॅच कोणी घेतला रे? हर्ष बंटी. जिल्ह्याची शान आहे, डहाणू तालुक्याचं गाव आहे. तनाशी डोंगरीपाडा छत्रपती शिवाजी महाराज मैदान गाजत आहे. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये पराग आला आहे. पाहूया पराग. दरम्यान दिनेश यांची सुरेख गोलंदाजी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. मैदानाला गुदगुद्या करत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकेरी धावेने कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. नक्कीच चांगली धावसंख्या घेण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु गोलंदाजीचा भेदक अचूक मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. कधी गुड लेंथ कधी यॉर्कर असा नजराणा पाहायला मिळतो आहे. शॉटच्या चेंडूची मात्र नक्कीच कमतरता वाढते आहे, कारण फलंदाजांना बहुतांशी त्या फटक्याला खेळण्याचा नियोजन असतो. इकडे मात्र नक्कीच एक चांगला चेंडू आलाय पुन्हा एकदा, परंतु क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर हर्ष आपल्याला बंटी पाहायला मिळतात, यष्टीरक्षक ज्याने चांगलाच झेल टिपला आहे. यस, बंटी पाटील सर यांचं आगमन होत आहे. नक्कीच कॉन्ट्रॅक्टर बंटी पाटील ज्यांनी आपल्याला या मैदानामध्ये जे पिच पासूनचं हे मैदान आपल्याला रोलिंग करण्यामध्ये चांगलं सहकार्य दिलेलं आहे. पुन्हा एकदा मी बंटी दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. या प्लीज मुख्य मंचावर आनंद हवेशीर मंच आहे आपला, आणि तिकडनं सामना बघण्याचा आनंद एक आगळा वेगळा असतो. दरम्यान पुन्हा एकदा विकेटचं पतन झालेलं आहे LBWच्या माध्यमातून. यस DJ. तिकडनं जाईल तो नाही बोला. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे भूषण. पाहूया तो गोलंदाज कौस्तुभ आहे. अजून एक चांगला गोलंदाज, कमालीची गोलंदाजी दिनेश यांनी दाखवलेली आहे. आतापर्यंत 3 विकेट टिपलेले गेले आणि 6 धावा दिलेल्या आहेत. एक चांगली कामगिरी दिनेश यांनी शिववैभवसाठी दाखवलेली आहे.
नक्कीच रोखून धरलेला आहे आतापर्यंत 18 धावांवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे 18 चेंडू आणि 18 धावा, तर गडी बाद झाले आहेत ते म्हणजे 3. आणि तिन्ही गडी यावेळेला एक फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आहे, पुन्हा एकदा झेल, विकेटचं पतन. यस डीजे साज धडक अशी की काळ कापतोय, धडक अशी की काळ कापतोय. पांडवास 11 इतिहास घडवतोय, इतिहास घडवतोय, इतिहास घडवतोय, 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 घडवतोय. खणखणीत चौकार, खणखणीत चौकार, खणखणीत धन्यवाद चौकार. डीजे. याच न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे चिन्मय. तर कौस्तुभने पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, चौथ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने दिव्यांशू 1, त्यानंतर हास्याने 1 षटकाराच्या मदतीने 10 धावा, दिपेश 4 आणि आता भूषण बाद झाला, त्याने पराग बाद झाला आहे 1 धावेवर. तर भूषण आणि या ठिकाणी चिन्मयची जोडी काय कामगिरी करते आहे पाहायला मिळणार आहे. लेग बायच्या माध्यमातून 1 धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल 19. आणि यावेळेला भूषण ऑन स्ट्राईक असतील. कौस्तुभ एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे कला आहे गोलंदाजीची, परंतु दिनेशची प्रशंसा मात्र नक्कीच असेल, ज्याने 2 षटकामध्ये सुरेख कामगिरी. शिववैभव साठी यावेळेला उंच टोला आहे, पाहूया खाली क्षेत्ररक्षक आला आहे. ओ काय सेकंड पडला, पण चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू हातात काय बसला नाही आहे. जीवदान मिळते आहे भूषण याला. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. 121. गोलंदाजीची चांगलीच नजराना दाखवला जाताना दिनेश चैतन्य यांची काय कमालीची गोलंदाजी. तर नक्कीच चैतन्यचं थोडंसं षटक महागडं होतं, 10 धावा दिल्या होत्या या ठिकाणी, परंतु या टुर्नामेंटचा विचार केला तर जिकडे 22, 24, 25 याचा बंटी पाटील कॉन्ट्रॅक्टर तनाशी यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी आलेली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बंटी पाटील सरांसाठी. स्वागतम, वेलकम. यस धन्यवाद सर. आपलं सहकार्य पांडवाजला मोठं करते आहे, पांडवाजला नाही तर तनाशीला मोठं करते आहे. आणि नक्कीच आपली प्रशंसा असेल, तुमचं जे सहकार्य या मैदानासाठी लागते हे देखील प्रशंसनीय आहे. आदित्य न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे, पाहूया. कारण या ठिकाणी जर आपण बघितले लो स्कोरचे देखील आम्ही सामने बघितलेले आहेत चुरसपूर्ण. जेवढे उलट मोठ्या स्कोरचे सामने चुरसपूर्ण होत नाही, तेवढे लो स्कोरचे सामने चुरसपूर्ण होताना या मैदानाने दाखवलेले आहेत. पाहूया कौस्तुभ यांची गोलंदाजी येते आहे आणि आदित्य डावकरा फलंदाज यष्टीरक्षक इकडे मात्र चूक करतो आहे आणि 22च्या रूपाने 1 धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 22 ऑन द बोर्ड अशी सध्या सरावली संघाची नाजूक स्थिती आहे. परंतु नक्कीच शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातला. अजूनही 1 षटक आहे आणि या येणाऱ्या एका षटकामध्ये कुठपर्यंत धावसंख्या केली जाईल हे देखील पाहायला मिळणार आहे. पाहूया काय कामगिरी होते आहे. या षटकातला शेवटचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट, सुरक्षित रक्षण मिड कडे आणि इकडे चौथी धाव टिपली जाते. 1 मध्ये कन्व्हर्टेशन येते आहे. धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे 5. याचा डीजे होऊया, संगीताची साथ घेऊया, आनंददायी वातावरण तयार करूया.
महास्पर्धा आपण बघतायत. प्रथम पारितोषिक 50, द्वितीय 25, तृतीय 11 आणि चौथे आणि पाचवे 7,000 रुपये प्राइज आहे. आणि प्रत्येक संघाला इकडे चमकदार ट्रॉफी आहे. पहिल्या महाविजेत्याला डबल धमाका आहे, डबल ट्रॉफी इकडे मिळणार आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कविश आहे. पहिला चेंडू सुंदर हाताळतो आहे, मध्यम गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस करतो फलंदाज, डावकरा फलंदाज या ठिकाणी आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया 5 चेंडू कसे हाताळले जातील, कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल. तर एका बाजूला तर फलंदाज बघितला आपण चिन्मय आहे आणि टोला जबरदस्त आहे, षटकार घेऊन आला आहे. 6 धावा या डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. सामना पुन्हा एकदा टोला आणि जंप मारला होता, परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार घेऊन आला आहे. परिवर्तन धावसंख्येमध्ये होते आहे, पोहोचली आहे धावसंख्या 33 ऑन द बोर्ड. यस डीजे. यस आदित्य. दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय हिंदू भंडारी समाजाच्या पॅनल मध्ये आदित्य आम्हाला पाहायला मिळाला होता नारगोल संघाकडून. त्याने देखील डावखरा फलंदाज आणि त्याने देखील फटकेबाजीची नजाकत दाखवली होती. इकडे पुन्हा एकदा गरजेची पूर्तता सांगतात ना, कदबडा ना पदबडा, जरूरत में खडा है आदित्य. या पुन्हा एकदा फुलटॉस झाला होता, मिस केला गेलेला आहे आणि स्ट्राईकला रोटेट देखील केले जात आहे. लेग बाईच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने वाढते, 34 वर पोहोचली आहे धावसंख्या. 34 ऑन द बोर्ड. तर चेंडू हाताळून झालेले आहेत, ते म्हणजे 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत, शेवटचे 2 चेंडू आहेत. नजरांना काय देतील यावेळेला. चिन्मय ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळेल, अजून खातं उघडलेलं नाही आहे चिन्मयने आपलं. तर पाहूया या ठिकाणी संधी मिळते आहे, कुठल्या पद्धतीने कामगिरी केली जाईल 2 चेंडूमध्ये. आणि पाहायला मिळणार आहे की 2 चेंडू आणि काय नजराने येतील. सध्या तरी 34 धावसंख्या आहे. नक्कीच इकडे चुरसपूर्ण सामने होतात. रावली संघ धावसंख्या एक समाधानकारक झाली असं तरी नक्कीच म्हणावं लागेल. तुमची गोलंदाजी कशी येणार आहे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. वाईटचा इशारा येतोय, धावसंख्या 1 ने पुढे सरकते, 35 वर पोहोचली आहे धावसंख्या. 35 ऑन द बोर्ड. याचा साहिल कडू या ठिकाणी उपस्थित, त्यांचं देखील शब्द सुमनाने स्वागतम. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट आला आहे. नक्कीच थोडंसं प्रेशराईज केलं गेलं की काय गोलंदाजाला त्याची दिशाच फिरली गेलेली आहे आणि धावसंख्या वाढली आहे, 36 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा वाईटची हॅड्रिक इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. 37 ऑन द बोर्ड. सांगतात ना, नशीब ज्याचं थोर. आणि इकडे धावसंख्येचा फलक हल्ला आहे वाईट आणि लगातार 3-3. या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेटच्या नादामध्ये विकेटचं पतन आहे. चला एक चेंडू आहे, चला लवकर जा फलंदाज, कोणी जा, कारण फक्त धावायचं आहे. कारण आपण युट्यूबला आहोत, त्यामुळे नवा फलंदाज हा घ्यावाच लागतो. शेवटचा चेंडू जरी असला तरी हे खूप महत्वपूर्ण आहे. कोण गेलं बॅट्समॅन? जयेश. बॅटरचा मैदानात जयेश गेलेला आहे. आणि नक्कीच आदित्य याच्या फळीने मात्र एक चौकार, एक षटकार दाखवला आहे. त्यानंतर लगातार 3 वाईट आले आणि धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळते 37, ही खूप महत्त्वपूर्ण धावसंख्या आहे. कारण हे शेवटचं षटक पूर्ण महत्त्वपूर्ण आहे, शेवटचा चेंडू आहे. पाहूया इनिंगचा शेवटच्या चेंडूला सामोरं जाण्यासाठी पुन्हा एकदा आदित्य तयार आहे. इन करतो आहे आणि डॉट चेंडू आउट आहे. यस आउट. यस
विकेटला लागलेला आहे आणि अशा पद्धतीने इनिंग परिपूर्ण होते आहे. 37 धावा आहेत, 38 धावांचं विजयी लक्ष आहे. नक्कीच या टुर्नामेंटमध्ये 38 ही धावसंख्या दुसऱ्यांदा पाहायला मिळते आहे विजयी लक्ष. आणि मागच्या सामन्यामध्ये चेस करता आलं नव्हतं. आता पाहूया काय कामगिरी केली जाईल. याच बंटी पाटील सरांचा सन्मान चिन्ह आणि मायाची शाल देऊन त्यांचा सत्कार मुख्य मंचावर केला जाताना पाहायला मिळते आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून मंचावर उपस्थित आयोजक कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संदेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते कृपेश चौधरी यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागतम आणि सत्कार हा कार्यक्रम मुख्य मंचावर बंटी दादा पाटील ज्यांचं सहकार्य या मैदानासाठी तनाशी गावासाठी लागते आणि तनाशी गावातले एक चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची वर्णी आहे आणि त्यांच्या या सहकार्याला सलाम आहे. त्यांचं हे सहकार्य खूप मौल्यवान. ज्या पद्धतीने मैदान आपल्याला चांगलं पाहायला मिळते आहे, कारण गरमीचे दिवस आल्यानंतर ही जी जमीन आहे तिला भेगा पडतात. त्याला पाणी शिंपडण्यापासून त्याला रोलिंग करण्यापासून पिचला बनवण्यावरून सगळं सहकार्य बंटी पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुढचा सामना संदेश 11 गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डहाणू विरुद्ध पांडवाज 11 यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. चला, गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डहाणू संघाने मात्र कर्णधार पाठवायचा आहे. पांडवाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. लगेच नाणेफेकीचा कौल घेऊया आपण. हॅलो, बंटी दादाबद्दल मला 2 शब्द सांगायचे आहेत. कारण ह्या ग्राउंडसाठी जे सहकार्य त्यांचं लाभते पांडवास 11च्या टुर्नामेंटसाठी अतिशय वाखाणण्यादायक आहे त्यांचं. कारण त्यांना फक्त बोललो का पांडवास 11ची आपली टुर्नामेंट आहे, तर त्याने टँकर पाण्यासहित आम्हाला आणि रोलिंग सहित त्याने इकडे हे केली पाठवले आणि स्वतः येऊनसुद्धा इकडे सहकार्य केलं. असं नाही पाठवली वस्तू नाही, स्वतः हजर राहून माणसाजवळून त्याने काम करून घेतलं. खरोखर बंटीदादा तुमचं असंच सहकार्य आमच्या पांडवास 11ला राहू द्या. तुमचं असं सहकार्य लाभलं तर ही पांडवास 11 टुर्नामेंट कधी खंडित होणार नाही असं मला वाटते. आणि तुम्ही पण एक पांडवास प्रीमियर लीगचे एक सदस्य आहे. तुमचा छोटा आहे तो पण आमचा सदस्य आहे. असं जणू करून तुम्ही ह्या आणि या तणाशी गावासाठी सुद्धा पण तुम्ही चांगलं कार्य करतात. आणि जी खेळपट्टी आहे ना, खेळपट्टी ती त्यांच्या स्वखर्चाने बंटी पाटील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याने स्वखर्चाने दिलेलं आहे. आता जे खेळाडू खेळत आहेत ती खेळपट्टी या बंटीदादाने दिलेलं आहे. त्या बंटीदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद संदेश दादा. कारण नक्कीच बंटी दादांचं सहकार्य खूपच मोठं आहे आणि का नसावं. आपल्या गावाची आन बान शान वाढते आहे आणि आन बान शानीसाठी आपला हे खरायचा वाटा आणि तो हे जे सहकार्य हे खूप मोठं आपल्याला पाहायला मिळते आहे. च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मैदान प्रकाश जतामध्ये आहे. आज लांब लांबून आपल्याकडे खेळाडू येत आहेत. कारण एकच आहे की या मैदानावर लगातार आपली ही तिसरी टुर्नामेंट 2026 मधली आहे. पहिली टुर्नामेंट आपण CSM चषक 2026 बघितला, त्यानंतर साई 11 भिमरीपाडाचा चषक बघितला आणि आता पांडवास 11 प्रीमियर लीग बघता आहे. तर लगातार तिसरी ही मोठी टुर्नामेंट ही आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात मोठी टुर्नामेंट म्हणजेच पांडवास 11 प्रीमियर लीग. 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय 11,000, चतुर्थ आणि पंचम 7,000 असं मोठ्यातलं मोठं प्राईज आपल्याला पाहायला मिळते आहेत. कारण आपल्या या ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं प्राईज हे कुठे खुलं केलं जात नाही. परंतु या ठिकाणी पांडवास 11 जसं जसं सुरुवात झाली 2020ला 20,000 पहिलं प्राईज होतं, तिकडनं हजारोने वाढताना आज ही टुर्नामेंट 50,000वर आलेली आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दीपेश
गोलंदाज दीपेश येतो पहिलं षटक घेऊन. चला गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटे डहाणू संघाला मी आमंत्रित करेन नाणेफेकीसाठी. या पांडवाचे कर्णधार इकडे सज्ज आहेत. पॉवर प्ले जबरदस्त रचलेला आहे. 30 यार्डचं सर्कल आणि 2 क्षेत्ररक्षक तर आपण बघितले लॉंग लेगला आहे आणि एक एक्स्ट्रा मिड विकेट असं डीपचं क्षेत्ररक्षण आपल्याला पहिल्या षटकासाठी पाहायला मिळते. कारण डावखोरा फलंदाज ऑन स्ट्राईकवर आहे ज्याचं नाव हर्ष आहे आणि नॉन स्ट्राईकला नितीन आपल्याला पाहायला मिळते. ही जोडी पाहूया शिववैभव तारापूर संघासाठी विजयश्री कशी घेऊन येते आहे. तर एका बाजूला दीपेश गोलंदाजीचा मारा कसा देतो आहे. याच पहिल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि दुसरीचा कॉल. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. एक चांगला टोला पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. याचा व्ही नेटवर्क्स आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या टोला तर दिला आहे. सांगतात ना ये रहा मस्तक पे दस्तक वाला छक्का. यस डीजे हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. यस व्ही नेटवर्कची अनाउन्समेंटिंग दिली कशी आणि षटकार आला कसा हे देखील चांगला पाहायला मिळत आहे. यस आतिश रोकडे सरांचं मुख्य मंचावर आगमन होते आहे. पुढचा चेंडू दिशा आहे. पॉवर प्ले मध्ये हाच खेळ आहे. केला जातोय. वार आहे. चौकार घेऊन आला. याच डीजे जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. काय एक षटकार एक चौकार. हर्षची फटकेबाजी. पॉवर प्ले मध्येच दमदार खेळ साकारला जातोय. धावसंख्या 12 वर. यावेळेला व्हेरिएशन यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिड ऑफला खेळला जातोय. धाव काय घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर व्ह्यूअर्सना मात्र विनंती असणार आहे. पांडवाज 11 प्रीमियर लीग यूट्यूब चॅनल व्ही नेटवर्क्सवर सुरू आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपला मोबाईल नंबर आहे तिकडे मात्र मेसेज ड्रॉप करा. तुमचा मोबाईल नंबर टाका. लकी ड्रॉ घेतला जाणार आहे. एक चांगल्या सबस्क्रायबरला लकी विनर बनवला जाणार आहे आणि त्याला एक चांगलं गिफ्ट मात्र दिलं जाणार आहे व्ही नेटवर्क्सचे सर्वेसर्वा वैभव पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साकारतील दीपेश. डॉट बॉल आखूट टप्पा गुगली टाईट चेंडू दिला. इकडे मात्र बीट केलेलं आहे चांगल्या पद्धतीने कारण आक्रमकतेचा पवित्रा उचललाय. 13 धावा आहेत. 12 धावावर योगदान देतो आहे. यावेळेला चांगली जागा पुन्हा एकदा डीप कव्हरला चेंडू जातो आहे चौकाराला. या डीजे काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. चला चांगला फटका पुन्हा एकदा चौकार आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 17 वर पोहोचते आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. एक चांगला खेळ. 38 धावांचा पाठलाग. पॉवर प्ले मध्ये दमदार योगदान. आता मात्र स्ट्राईकला रोटेट झालेला आहे नितीन. तर गोलंदाज अक्षय या ठिकाणी येतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन यावेळेला रायटी फलंदाजाला स्ट्राईक मिळालेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये परिपूर्ण कामगिरी. 1 षटकार 2 चौकाराच्या योगदानाने मात्र 16 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. फलंदाज हर्ष. ग्राउंड रूटचा शॉट आहे. कव्हरला चौकार आला. या आडीजे फेरबदल पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 21-21 ऑन द बोर्ड.
यस 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 चांगल्या फटकेबाजीची नजाकत नितीनने देखील पहिला चेंडूला सामोरं जाताना चौकार दाखवलाय, गॅप शोधला आहे, रूम बनवण्याची कामगिरी देखील होती आहे. इकडे मात्र डाऊन द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 22. 2-22 ऑन द बोर्ड. कमाईचा खेळ आहे. ओपनर जोडी मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये आम्ही बघितलं होतं. किरण जाधव आणि महेश गोरू यांनी 58 धावांची पार्टनरशिप देखील दाखवली होती. या ठिकाणी चेंडू मात्र फटका फसला आहे. लॉंग ऑनला सुंदरसा झेल आहे आणि विकेटचं पतन नितीनच्या रूपाने येतोय झटका. शिववैभव तारापूर संघाला या आधीचे. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोर, दादूच एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोर, दादूच एक शॉट वन्स मोर. रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए, हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें तो क्रिकेट चाहिए. नक्कीच ज्या पद्धतीने पांडवाज 11 प्रीमियर लीग घेऊन आलेली आहे सुंदरशी टुर्नामेंट आणि नक्कीच ज्या पद्धतीने यूट्यूब चॅनल व्ही नेटवर्क्स दाखवत आहेत थेट प्रेक्षेपण. यावेळेला येता एक चांगला पुन्हा एकदा शॉट, वन बाउन्सिंगचा चौकार. यस डीजे. जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. के लिए बहुत ही बढ़िया शॉट. जिस तरीके से गेंद आई उछाल लगा के पॉइंट में चौकाया है. यस बेहतर शॉट. यहाँ पे देखिए अच्छी गेंद आई, रफ्तार वाली गेंद आई, हल्के से पुश किया है मिड ऑफ की दिशा में. त्याचा गौरी शंकर डहाणू संघ, गौरी शंकर एंटरप्राइजेस दाखवून नाणू संघ कर्णधार यायचा आहे नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी. पुढचा सामना पांडवाज 11 यांच्यासोबत आपला रंगणार आहे. नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचा आहे. चेसिंगचा आपण इनिंग ब्रेकमध्ये घेतोय नाणेफेकीचा कॉल, परंतु लेट लतीफ असतात संघ. चला आले असतील तर लवकर या, आपण नाणेफेकीचा कॉल घेऊया. दरम्यान धावसंख्येचा फलक हल्ला आहे. धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. 11 धावांची गरज आहे. पाहूया. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिसिंग केला कारण थोडासा खालच्या पट्ट्यातला राहिला चेंडू. मॅच संपू दे आता. तर सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन झालेलं आहे. धावसंख्या 28 वर पोहोचलेली पाहायला मिळते. तर नक्कीच 10 धावांची गरज आहे. जलदगतीने सामना संपवण्याचा प्रयत्न इकडे पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी देखील असाच एक सामना 46 धावांचं उद्दिष्ट अवघ्या 2 षटकांमध्ये परिपूर्ण केल्या होत्या. 46 धावा आणि त्याच्यामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या फलंदाजाकडून. काय कमालीची फटकेबाजी. देवा काय एकदा सूर गवसला ना तर सुरदार फटकेबाजी पाहायला मिळते. प्रेक्षक देखील पाहत राहतात की काय फटकेबाजी पाहायला मिळते. तसाच खेळ साकारलाय हर्षने या ठिकाणी, कारण 2 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून तो सध्या तरी खेळताना पाहायला मिळतोय. वैभव आलाय, वैभवच्या फळीतून देखील 1 चौकार पाहायला मिळालाय. इकडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 पाहायला मिळते आहे. आता मात्र 9 धावांची गरज आहे. फक्त 9 धावांची गरज आहे. पाहूया. पॉवर प्लेचा खेळ संपला आहे. गोलंदाज कमबॅक करेल का. पुन्हा एकदा दीपेशला आमंत्रित केले गेलेलं आहे. पहिले षटक थोडंसं महागडं होतं, परंतु विश्वास दाखवलेला आहे गोलंदाजावर. पाहूया कमबॅक करून दिला तर चांगला आनंद असेल, कारण एकदा का कमबॅक आला तर हॅट्रिक देखील आम्ही बघितलेले आहेत. चांगली गोलंदाजीची नजाकत देखील बघितलेली आहे आणि तसाच एक चेंडू आपल्याला या वेळेला पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 29 वर. खूपच चांगलं कमबॅक केलेलं आहे या वेळेला. पहिल्या चेंडूला निर्धाव.
एक उंच भरारी आणि आपल्या तंबूमध्ये पाठवला जातोय. षटकाराच्या नजराने आपल्या षटकाराच्या खेळीने साकारतोय षटकार. येस, नावाची हायवे हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. होता आणि आता फटकेबाजीची नजाकत दाखवताना तो आपल्याला पाहायला मिळतो. हे कौशल्य हे नक्कीच ज्यांच्याकडे आहे असा प्रत्येक खेळाडू आपल्याला मात्र दाखवतो. आपला खेळ, आपला अंदाज आणि आकर्षित करतो आहे समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना आपल्याकडे. कारण हेच कामगिरी ही नक्कीच प्रेक्षकांना आवडत असते आणि प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपली जागा तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि एकदा का प्रेक्षकांच्या हृदयामध्ये आपली जागा झाली का आपला खेळ साकारणं हे आपलं कौतुक आणि कौतुकापात्र असतं. याही वेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू होता आहे आणि यावेळेला हलकासा कट आणि कॅच विकेट आपल्याला पाहायला मिळते. हर्षच्या रूपाने झटका मिळतो आहे. दुसरा झटका SDJ. हा आहे गडीबाद. काय ऊर्जा आहे. बॅटर्स नचिकेत मैदानात येतो आहे. पाहूया अजून सुद्धा 2 धावा कमी पडत आहेत. डबल विकेट जर झालेली आहे बॅक टू बॅक. आणि इकडे काय होणार आहे. हॅड्रिकची संधी दीपेश यांच्यासाठी आहे. कारण एका वेळेला 9 धावांची 8 धावांची गरज असताना 9 धावांची गरज असताना 7 धावा दिल्या परंतु 2 मध्ये थांबून ठेवलेला आहे. इकडे मात्र सामना टाय होताना पाहायला मिळते लेगबायच्या माध्यमातून आणि षटकाची होतेच समाप्ती. 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत. तर चौथं षटक या ठिकाणी घेऊन येतील. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. सर नक्कीच मी आमंत्रित करतो आहे गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डहाणू संघ आणि पांडवा जिलेवन संघाच्या कर्णधारांना या टास्क बॉसकडे. आणि आपण जसाच फिनिश होईल सामना नाणेफेकीचा कौल देखील घेऊ. 1 धावेची गरज आहे. नवा गोलंदाज असेल. चौथं षटक हाताळताना 1 धावेची गरज आहे. तर भूपेंद्र दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. मी त्यांना आमंत्रित करतो आहे टास्क बॉसकडे. तर दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. यस इकडे पुश केला जातो आहे. सांगतात ना पुश करो खुश करो मॅच को जीतो. यस जिंकला आहे सामना शिववैभव तारापूर संघ. आणि कौतुक असेल सरावली संघाचं. त्याने देखील चांगल्या योगदानाचा प्रयत्न केला. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी हर्ष आहे. हर्ष तू देखील यायचा आहे. नक्कीच सुंदर फटकेबाजीची नजाकत दाखवली. 2 कॅच टिपले. हे कौतुक आणि या कौतुकासाठी